नमस्कार सगळ्यांना मैत्रिणींनो. आजच्या व्हिडिओची सुरुवात कलोल्यात माशिंदे यांच्याकडून. माझ्यापासून आणि माझा अवतार बघा की. चला, रेशमा आलेल्या आहेत आमच्या. त्या कधी आलाय तुम्ही? मी आली कालच. काय नका तोंडावनं हात फिरवू. काय तोंड खांजावतंय का सारखं तोंडावनं हात फिरवताय? सगळं चांगलंय तुमचं. तुम्ही कधी आलाय? काल तिथंच हात लावते तोंडाला ते सांगते ना मी. चला तुम्हाला काय आहे गं? चला तुम्हाला लेपमाने काय काय आणलंय ते काय आणलंय? दाखवते. दाखव. कुणाची ऑर्डर घेऊन आलाय तुम्ही? 4 किलो लता काकींची ऑर्डर आणली. ती 1 किलो चकली आणि 1 किलो पापड शाबू. चला कॅमेरा फिरवा. चला दाखवते. तर आमच्या लेपमानी इथं आम्हाला बेसन पीठ आणलंय. काय आता काय इतकं बेसन पीठ कशाला घेऊन आली काय मला कळा नाही रेशमा. तू इतकं खराब होत नाही ती, काय लय दिवस होते. अगं पण हे लय झालं. आणि इकडं तुम्हाला मी दाखवते ह्याच्या पापड्या. ही चारला शाबू बटाटा चकली मेहनत बघा असं. आणि ही शाबू बटाटा पापड आहे. खूप असं सुंदर असं लालगे मिरचीचं आहे. लालगी मिरची पावडर टाकून केलेलं आहे. लाल तिखटाची हो का. मिरची पावडर. हां. आणि इथं आणलेलं आहे लोणचं. अर्धा किलो आहे ना. हे आमच्या रेशमाकडलं लोणचं बघू शकता. त्यांनी अर्धा किलो सांगितलं. आता हे काय मी फोडत नाही मैत्रिणींना. फोडल्यावरती मग होईल. हे 4 लाताची ऑर्डर आहे. हे सोडू का मैत्रिणींना? थांबा सोडते. किती भारी केले, किती सुंदर केले, चकल्या ना ज्ञानेश्वरीने केलेले. किती नाक्षर केलेत ज्ञानीने आमच्या. नंबर सांग की तुझा माझ्या नवीन युट्यूबच्या ताईसाहेबांना. माझा नंबर आहे 9699083827. रेशमाला ना लसूण पण ती चांगलं विकते. आता सकाळी नेला तिकडे ध्यानच नाही दाखवायचं. ती लसूण आईच्या इकडे न्यायला आता हाय की घरी लय लसूण रानात लय लावलेला आहे. कुणी हरभऱ्याची डाळ मागतं, कुणी हरभरा अख्खं मागतं. आता रानातलं निघल्यात ना. चकली परत ना आपलं हे शाबू बटाटाचं पापड येतं उपासासाठी स्पेशल. कुरडई गव्हाची. नंतर ज्वारीचे एक पापड, नाचणीचे पापड. एवढे 2-4 आयटम आहेत आपल्याकडे. पण भरपूर सांडगे पण आहेत. जेवढे मागेल तुम्ही, किती पण मागा तुम्ही. आज सकाळी किती येऊन नेलं दादांनी? आपण तू इथं होती. एका दादांनी बोरीचे होते, शेजारचे पण भरपूर येतात. किती किलो कुरडई नेली? त्यांनी एकदम 10 किलो कुरडई नेली आणि 1.5 किलो लोणचं. आलते ते येऊन घेऊन गेलं आणि तिच्या अकाउंटला पैसे पण पाठवलं. टाकलं त्यांनी 5 रुपये सोडले. आणि तिच्याकडली चांगलं मटेरियल असतं बनवलेलं म्हणून तर तिला 4 लातांनी ऑर्डर टाकली ना. म्हणजे मला हिने दिलेलं आहे रेशमाने. आम्ही ती तळलं होतं खाताना ते 4 लातांनी बघितलं होतं का काय काय माहित नाही मला. बघितलं असं नाही का. हां हां हां. त्या म्हणले त्याला पण उपास असतात ना. उपासासाठी आता नवरात्रात पण भरपूर मी आता शिल्लक टॉक करून ठेवणार आहे ह्याचा. आता वाळून करून मस्तपैकी डब्यात भरून ज्यांना कोणाला पाहिजे असेल ना नवरात्रात पण मिळणार. येस. शिल्लक टॉकच करून ठेवणार कारण का बायकांना खूप उपास असतात. त्याच्यामुळे काहीच अडचण येणार नाही. आणि ही तेल बिल एकदम नॉर्मल. लय तेल पण लागत नाही आणि त्यात तेल पण पकडत नाही तेलाला असं. म्हणजे दुसऱ्या पापड्या कशा असतात तेल लय पकडतात तसं पकडत अजिबात नाही. त्यात तेलच त्याला लय थोडं लागतं तळायला पण. असू द्या. माझ्या ताईसाहेबांना घ्यायचं असेल तर तिला ऑर्डर टाका.